हरे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. असं तर अतिशय सुंदर रामकृष्ण Wow.
काय उने आभासी झाले राम राज्य काय उने आभासी झाले राम राज्य काय उने आभासी धरणी दरी गाई वळा जामसे
धरी धरी पिका गाई ओढल्या आणि
झाले राम राज्य काय होणे आम्हाचे धरणी धरती कगाय वळल्या म्हणजे राम वेळो वेळा आम्ही गावोबी धडीचा कांडिता जिनीचा किवाई स्वप्नी दुःख कोणी न देखावे डोळा नामाच्या गदरे भय सुटले राम वेळो वेळा आम्ही गावोबी दळीता कांडिता जीविता देवाई तुका म्हणी रामे सुख दिले आपुले तुका म्हणी रामे सुख दिले आपुले अया गर्भवासा येणे झाले कुंतले राम वेळोवेळा आम्ही गावोबी दळीता कांडिता जीविता देवाई पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण आत्मरूप गणेशु स्मरण होय सकळ विद्येचे आदिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरुंजय ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन घालू चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुप्राण देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अत्यत्रयनी देवाची या जगदुद्धारा लागी धरिला अवतार मिळविला परिवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अत्यत्रयनी देवाची ओम ब्रह्मानंद परमस्वदम केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधे साक्षिभूतं भगवतीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादानं पुराजविरं मोक्षाणां ज्ञानदानैकदक्षं कुरुक्षेत्रनिवासं तन्नमामि वेदविद्यामहिष्टम् योगाभिरामं रणरङ्गधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचंद्रं शरणं प्रपन्ने शरणं तुम्हाला रामदूता काय भक्तीच्या त्या वाटामध्ये धावाव्या सुभटा विठ्ठल झाले रामराज्य काय होण्या माझे धरणी धरे पीक गाई ओढल्या मसी राम वेळो वेळा मी गाऊबी दळीता काठीला जीविता निवाई प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय भगवान प्रभू रामचंद्रांचा अवतरणाचा आजचा दिवस
आणि या राम जन्मोत्सवाचा हा जो कार्यक्रमाचं आयोजन गेल्या 4 वर्षापासून परमार्थ प्रेमी आमचे सहकारी तुमच्या गावाचं हृदयस्थान असणारे हरिभक्तपरायण राजू महाराज पवार 4 वर्षापासून सज्जनाच्या अंतकरणामध्ये कुठेतरी तळमळ निर्माण झाली. तसे तुमच्या गावाला सगळ्याच गावाला सप्ती किती गवतू येईल, किती कीर्तन होऊ राहिली, पण काय राहत जो विश्वाचा चालक मालक भगवान परमात्मा आज अवतीर्ण होतोय. 10,000 वर्षापूर्वी ज्या प्रभूनं धर्माकरता अवतार कार्य धारण केलं त्या प्रभूचा उत्सव आपल्या देशामध्ये घराघरामध्ये गावागावामध्ये प्रत्येक माणसाच्या हृदयात व्हावा अशी आपल्या संतांची इच्छा होती. म्हणून आमच्या राजू महाराजांना अतिशय अंतकरण त्यांचं शुद्ध निर्मळ आहे. कार्यक्रम ठेवणाऱ्याला काही रिकामे पैसे उतू नाही आले बरं का. तुम्हाला आम्हाला खायला भेटत नाही अशातला त्याचा भाग नाही, परंतु कार्यक्रम ठेवणाऱ्याला अंतकरणामध्ये कुठंतरी असते. अरे बसलेल्यापैकी 5-50 लोकांपैकी एखाद्याला जरी अनुमान फटका बसला ना, हा या सगळ्या कार्यक्रमाचं फलित सुखरूप होतं. विठाला म्हणून गावाचा कार्यक्रम आहे, नामधारकांचा तर आहे, पण गावाचा कार्यक्रम आहे. गावकरी मंडळी सुद्धा साथ देते त्यांना. आज काळे बाबा विशेष आनंद होतोय, तुम्ही आमच्या शिवेला उभा राहिली. तशी आपली याला देरळला झाली होती भेट ना, हा आपण सोबत होतो. आई साहेबनी आल्या का नाही का? बरोबर, आनंदाची गोष्ट आहे. सगळी मंडळी या ठिकाणी ही प्रेमाची मंडळी नामधारकांना आहे ना ग्रुप एवढ्या करता आपण तयार केलेला आहे. सद्गुरु ग्रुप एवढ्या करता तयार केला. अरे जुन्या काळामध्ये वाऱ्याच्या गतीनं जरी निरोप आला ना तर माणसं येत होती. मग आता आपल्यासाठी ठेवलेला कार्यक्रम असतो. कशा करताय? नामधारक काय करताय? आणि या परिसरातल्या लोकांनी जवळच्या लोकांना यायला भाडं लागत काय? तेवढं लागत नाही, यायला पाहिजे. सगळ्यांनी आनंदानं प्रत्येक आपल्या गावामध्ये नामधारक लोक तयार आहेत आणि ते उदाहरण करणार. आपली तर ऐकत नाही गावात ठायाची. राग येऊ नका देऊ तुम्हाला आज कोणाला. मी जे बोलतोय ना तर मला काय वाटतंय रात्र दिवस भुकाचा धंदा काय करावा लागला. अरे हे भुकाचे धंदे जगा करताय, पण नामधारकांकरता हा पुण्यतिथी नंतर कधी नामधारक येते नाही ना. मग आज त्या महात्म्याने एवढा मोठा वैष्णव काळा दरवर्ष ठेवतात. सगळ्यांनी शुद्ध आत्माला फोन नाही लावला. तू काय गाजर उत्तराम खायचा तुला फोन नाही लावला, आणि यायला फोन लावले ते तरी पण ते आले नाही ना. त्या एवढ्या शुद्ध अंतकरणाने महात्मे जर करत असेल ना, आपल्या सारख्याला फक्त आयत्या पिठावर या गावाला यायला काही हरकत आहे का? म्हणून जाऊया जास्त त्या काळात नाही. मला काय राहत आहे तेव्हा वेळ कमी. आता वाजले 11, 12 वाजेला प्रभूंचा अवतीर्ण होणार आहे. काय सांगणार आहे एका तासामध्ये, पण तरी पण आपण समजून घेऊ. राजू महाराजांना भगवान परमात्मा खूप अखंड कृपा करतो. तुमच्या जीवनामध्ये जे मार्ग भक्ती मार्ग तुमच्या जीवनामध्ये आला त्या मार्गाचा तुमच्या कुटुंबावर चांगली कृपा दृष्टी हो. आपण सर्वजण या ठिकाणी गावकरी सुद्धा मोठ्या उत्साहाने यायला पाहिजे, करायला पाहिजे. काय राहतं देवा, आपल्या गावामध्ये ब्रह्ममूर्ती वेदांत वाचस्पती अण्णांचे या ठिकाणी हे गाव आहे. अरे मोठमोठे महात्मे होऊन जातात पण कळतात का? वजाचे नाव घेंजी त्याचे पित्र निघून गेल्यानंतर कळत आहे त्याचे महात्मे का नाही. प्रत्येक साधू संतांनी हाडाचे काढा रक्ताचं पाणी केलं कशा करता? प्रभू अवतार अनंत अवतार या सृष्टीमध्ये झाले कशा करता? माणसाच्या जीवनाला कुठेतरी कळाटी मिळायला पाहिजे, माणसाच्या जीवनाला कुठेतरी मार्गदर्शन मिळायला पाहिजे. अरे आलेल्या जन्माचं कुठेतरी सार्थक व्हायला पाहिजे. माणसाचा जन्म म्हणजे गधाड्याचा जन्म नाही, माणसाचा जन्म म्हणजे कुत्र्या मांजराचा जन्म नाही. अमूल्य अशा प्रकारचा मिळालेल्या माणसाच्या जन्माचा जर सार्थक करायचा असेल तर त्याला या माध्यमातून तो साधू संतांचा परमार्थ जाणून घेऊन समजून घेऊन जीवनात उभा करण्याचा प्रयत्न करायचा. एवढ्या करता कीर्तन मर्यादा आहे. म्हणून गुणीजन गायनाचार्य हे सगळे महात्मे या ठिकाणी, आमच्या माता मावल्या सुद्धा या ठिकाणी आहे. मृदंग सम्राट आमच्या हृदयस्थान असलेले आमच्या अंतकरणामध्ये त्याच्याबद्दल चांगला प्रेम आहे आकाश महाराज गोंडे
चांगली सुंदर साथ देतात. अगदी नम्रता त्यांच्या जीवनामध्ये आहे. त्यांनाही भगवान परमात्मा चांगली सद्बुद्धी देव. तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात. आमचे वयोवृद्ध ज्ञानवृद्ध अण्णा या ठिकाणी उपस्थित दरवर्षी राहतात माझ्या सेवेला. त्यांना सुद्धा नतमस्तक होतो. हे जुने महात्मे आहे म्हणून बरं आहे बरं का, पण त्यांचं महत्व कळून घेतलं तर. तसे ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम लाईव्ह सगळीकडं पाहायला मिळतो, माय माऊली युट्यूब चॅनल आमचे परमस्नेही जुने आमचे सहकारी असणारे दादासाहेब महाराज पवार बापू भाऊ यांनी सुद्धा हा कार्यक्रम युट्यूबला टाकताय. त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. तुम्ही सर्व नातेवाईक आप्तिष्ट मंडळी या ठिकाणी आले. मी जास्त वेळ घेत नाही, अभंगाला आपण सुरुवात करू. महत्वाची गोष्ट, आज प्रभूचा अवतरण आहे. भगवान परमात्मा ज्या वेळेस धर्माची घडी विस्कटल्या जाते, धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम शीख ईसाई सांगायचा नाही. सनातन जो धर्म आहे, मानवता जो धर्म आहे, माणुसकी जो धर्म आहे, तो धर्म टिकण्याकरता माणसाच्या स्वस्वरूपाचा जो धर्म आहे, तो धर्म लयाला जातो. आणि ज्यावेळेस माणूस आधोगतीला जातो, धर्म शास्त्र यज्ञ याग जप तप ओम हवन वायाला जातात, सगळ्यामध्ये स्वार्थ आणि अर्थ घुसल्या जातो. त्यावेळेस धर्माची घडी विस्कटल्या जाते. त्यावेळेस निर्गुण निराकार असलेल्या परब्रह्माला सगुण साकारित व्हावं लागतं. हो, आणि जे काही या धार्मिक कार्याला सत्कार्याला सत्याला विरोध करण्याकरता भगवंताला या ठिकाणी यावं लागत. हो, पापी जेव्हा भक्त दैत्य ते मातले धर्माच्या नावाखाली भक्तीच्या नावाखाली पाप वाढल्या जातं. आज कळत नाही पाप कशाला म्हणतात. इतका पापाना डोंगर गाठलाय, आता शिखर गाठलाय, हिमालयाचं टोक गाठलं बरं का पापाना. धर्माच्या नावाखाली एवढं पाप चाललंय. खरा धर्म बाजूलाच राहिला, खरा धर्म बाजूला राहिला. नको त्या धर्माला लोक उभा राहायला लागले. आणि अशा अवस्थेमध्ये बघा ना, ज्यावेळेस माणसाचं माणूस पण निघून जात, माणसाला कळत नाही आलो कशा करता, येऊन करायचं काय. माणसाचा जन्म दुर्लभ आहे. दुर्लभ मनुष्य जन्म सांगितलेला आहे. आणि मिळालेल्या माणसाचा जन्माचं सार्थक होण्याकरताचं वर्म माणसाच्या जीवनात करता येतं, इतर योनीचा काही हा विचार. मग त्या जीवाला त्याचं महत्व सांगण्याकरता, दुष्टाला मारायला याकरता देव रिकामा नाही. त्याला तिथं बसून अटॅक आणता येत नाही का? आणता येतात, परंतु त्याला सध्या परित्राणाय साधूना, साधूंच्या रक्षणाकरता धर्माच्या रक्षणाकरता त्याला या सृष्टीमध्ये यावं लागत असतं. कारण भगवान सगुण साकार होऊन ज्यावेळेस येतो ना, त्यावेळेस तुम्ही आम्ही जे सत्य कार्य करणारी जी मंडळी ना, पोटावर मोजणे इतकी असती आणि त्यांना बळ मिळत असतं. म्हणून भगवंताला सगुण साकारित होण्याचा आजचा दिवस रामनवमी. विठाला सोसविना भार मज आता. या मातेला आहे ना, अजूनही लाखो करोडो कोटी झाले ना, तरी या मातेला वज होत नाही. पण जे निर्माण झाले ना, ते धडाचे वागत नाही म्हणून पाप होतं. आणि ते पाप धरणी मातेला सहन होत नाही. एवढ्या करता ती धरणी माता प्रभूकडे जाऊन विनंती करते, पापाचं ओझ वाढत चाललं, मला तो भार सोसत नाही. म्हणून प्रभू तुम्ही आता अवताराला या आणि माझा हा जो भार आहे ना, हा भार तुम्ही कमी करा. म्हणून 10,000 वर्षापूर्वी त्रेतायुगामध्ये दशरथ राजाच्या कुळामध्ये, दशरथ राजाचं कुळ म्हणजे आयर्या गैरेचं कुळ नाही, रघुवंशाचं कुळ आहे.
एका एका तत्वाकरता एका ध्येयाकरता ज्यांनी समर्पण केलेलं आहे, देवाला ज्यांनी खांद्याला खांदा लावून ज्यांनी मदत केलेली, असे दशरथ राजा सर्व सार्वभौम राज्य असताना सुद्धा पुत्र संतती नव्हती, दुःखी होते. मोठमोठे ऋषी होते, आमच्यासारखे नाही, मोठमोठे होते. अष्ट ऋषी मंडळ रामाच्या काळामध्ये होतं. वशिष्ठ सारखे कुलगुरू होते, विश्वामित्र सारखे तपोनिधी होते. अशा काळामध्ये विश्वामित्रांना सांगितलं, मी आता माझं वय होत चाललेलं आहे, माझ्या कुळामध्ये ही परंपरा पुढे घेऊन चालण्याकरता काहीतरी तुम्ही कृपादृष्टी करा. पुत्रयाग नावाचा यज्ञ केला, त्याच्यामध्ये प्रसाद मिळाला, त्याच्यातून 4 पुत्र. मला जास्त कथा सांगायची नाही, आपल्याला महत्वाच्या मुद्द्यावर यायचं आहे. मग 4 पुत्रांची प्राप्ती झाली. बरोबर प्रभू रामचंद्राच्या या ठिकाणी लक्ष्मणाचा, शत्रुघ्नाचा आणि भरताचा जन्म याच्या अनुषंगाने झाला. भावार्थ रामायणामध्ये तुम्ही जर विचार करशाल, प्रभू अवताराला येतो, सगुण साकार होतो, बरोबर आहे. तुमच्या आमच्यामध्ये सुद्धा प्रभू आहे, पण त्याचे प्राकट्य होण्याकरताची काही रीत आहे. आपल्यातला देव प्रगट होण्याकरता त्याचा उत्सव कधी करणार? एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमोका आहे ऐशी, जे बुद्धीस पुरे अहर्निशी ती वस्तू का मी. मग हृदयात जर देव आहे, मग तो अनुभवाची काही रीत असेल का नाही? ती कळायची काही रीत असेल का नाही? चुकीच्या मार्गाने जर गेला ना तर परत इकडे येण्याची शक्यता नाही. माझं लासूर या दिशेला आहे, मी या दिशेला धडकलो तर मला लासूर येईल का? कल्पांती येऊ शकत नाही. आला जी गोटोनिया जातील कवण्याला घरदार तुझे रोहे अवघी लटकी माया. कुठून आलो, का आलो, काय करायचं हे जीवाला कळत नाही, म्हणून अवतार कार्य विठाला. गुरुकृपा मंडप साळेगावकर याला सुद्धा लाख लाख धन्यवाद. लई गर्दी चालत नाही इकडे, पारमार्थ आला. गर्दी कुठं राहते माहिती का? खाऊन खत करायला, खाऊन खत करायला गर्दी लई राहते. कमी पाहिजे पण दर्दी पाहिजे. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम दिली. व्यासपीठावर उभा राहिल्या रंगदेवतेनं आगमन केलं ना, लाख लाख धन्यवाद आहे त्या भगवंताचे. माणसाच्या जन्माला आलो मायबाप, जन्माला येऊन जन्माचं ध्येय एकच आहे, विठ्ठलाची तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. 4 एकर घेतली. नाही 4 पोरीचे लग्न केले, 4 पोर याला येते, याला सार्थक नाही म्हणत. हे तर कुत्रे मांजरे बी द्यायच्या पोराचे लग्न करून राहिले. वाच केले, काही वाघ नाही मारलाय. विठ्ठलची एक देखलिया. मग आता विठ्ठल रोजच पाहिल्या ना, रोजच पंढरीची वारी केल्या ना, विठ्ठल देखली आहे का? तुकोबरायचा एक अभंग आहे, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. बोलावा मान्य आहे, विठ्ठल 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 बोलावा, पहावा मान्य आहे, पण करावा काय भानगडी?
करावं भानगड काय माथडा नसेल तरी बस होत करायची भानगड काय आणि करायची भानगड संतांच्या मुठीमध्ये असल्या कारणानं देव संतांच्या अंकित असल्या कारणानं संताला शरण जावा लागत. हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधते साधन तुटते भवाचे बंधन. म्हणून त्रेतायुगामध्ये ज्यावेळेस प्रभूला अवतार कार्य घ्यायचं होतं, पुत्रयाग नावाचा यज्ञ पूर्ण झाला. वशिष्ठांनी तो प्रसाद तिन्ही राण्यांना भक्षायला दिला, पण कैकेयी मातेना तो भक्षिला नाही. लई अंगरड जात नाही नाही बर का, लई अंगरड जात चोरात जात नाही ना, लई ग होईल राहतो. लई मायाकडे एवढं मायाकडे एवढं, कोणाला सौंदर्याचा ग, कोणाला पैशाचा ग, कोणाला संपत्तीचा ग, कोणाला साधनाचा ग, कोणाला सत्तेचा ग. कोण खात नाही तुला तुकडं 5 वर्षाचा फक्त खुर्ची दिवाळी नको त्या गोष्टीचा लई ग लोकायला. तसा कैकेयी मातेला आता ते कर्मच होतं तसं. कैकेयी मातेने सांगितलं नाही नाही मला मागून दिला, राग आला केक टाकून दिला. तो आपल्याला माहिती याचं काय झालं, सेवन न केल्यामुळं कौशल्य माताने सुमित्र मातेला दया आली. अरे आपण दोघीला होईन हिचं शिराईन सरळ अयोध्येला नाव ती. कोणाला वाटत होतं या दोघीला, तिला कुठं वाटत होत, कैकेयीला वाटत होतं का नाही. मग या दोघीला अर्धा अर्धा त्याच्यातला द्यायला दिला. म्हणून भरत जन्माला आला. आपण जेवढीच्या दुसऱ्याला घेण्यात आमची संस्कृती स्वतः खाण्यात गेलं. परिणाम झाला. परिणाम झाल्यानंतर 7 महिन्यानंतर वशिष्ठांना भेटायला दशरथ राजा जातात त्यांच्या आश्रमामध्ये. आणि आश्रमामध्ये भेटायला गेल्यानंतर राजे ऋषींच्या संतांच्या जर तुम्हाला दर्शनाला जायचं ना, त्याला मर्यादा आहे. आता तर आमच्या असे दर्शन घे, देवाच्या पायाला सुद्धा हात लावित नाही, त्याला काय कॅन्सर होईल. पायाला सुद्धा आता तुम्ही पाहना, हे जे आता बोलत नाही मी कोणाला, ते असे लांबूनच करते, इथूनच करते. ते बाळाच्या पायाला सुद्धा स्पर्श करीत नाही, का रोग झाला का त्याला. जोपर्यंत तुम्ही चरण स्पर्श करणार नाही ना तोपर्यंत. संतांमध्ये काही तुम्हाला काही बाजरीचे बोवा वाटू नका देऊ. संत बी तसे असले पाहिजे. त्यांच्यामध्ये ना 239 लहरी प्रवाहित होत राहतात. त्याच्या चरणाला निस्ता स्पर्श जरी झाला ना, निस्ता स्पर्श जरी ओरिजिनल संतांच्या सांगतो बरं का, ओरिजिनल संतांच्या चरणाला स्पर्श जरी झाला ना, वासनेच्या संत चरण रस आम्ही तर गंज रात्र दिवस त्याच्या टांगड्यावर मिळून राहिलो. त्याच्या वासना जायना ना आमच्या मराना. भानगड काय, ज्याची जात नाही त्याची संत नाही, परिस्थिती द्यावा. संत नाही तुम्ही म्हणत बसा, तुम्हाला काही कळत नाही, खरं कळत नाही, खोटं कळत नाही. खरा संत ओरिजिनल संताला आहे ना मोठ्या मानाची घेणं नाही राहत. तुम्ही माना नका मानू काही घेणं नाही त्याला. नाही 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 नाही, महाराष्ट्राची परंपरा आहे धाकल्यावर मंदिरं बांधायची. व त्याचे नव्हते त्याचे चित्र मेले मरूच ते तुकडा खाऊ नाही गावाचा मेला का मग मोठाले मंदिर हेमडपंथी मंदिरं बांधायची गुरुची. जाऊ द्या, काय सांगत होत तुम्हाला. राजा ज्यावेळेस वशिष्ठांच्या आश्रमामध्ये जायला लागला, त्या रथामध्ये सगळे आभूषण काढून टाकले. जेवढे सोन्याचे आभूषण होते ना, तो टोप काढला, रथात ठेवला, सगळे आभूषण काढले आणि साधं वल्कल धारण केलं, साधं पंचा धारण केला. आणि बिगर चपलाना दशरथ राजा वशिष्ठांच्या आश्रमामध्ये गेले आणि साष्टांग दंडवत वशिष्ठांना घातला. वशिष्ठांनी सांगितलं, मी तुमचीच वाट पाहत होतो.
आता तुमच्या राज्यामध्ये सुखाचा काळ येणार आहे, तुमच्या जीवनामध्ये सुखाचा काळ येणार आहे. तुमचं सगळी अयोध्या नगरी आनंदी आनंद होणार आहे. फक्त तुम्ही एक काम करा, आता घरी जा, राज्यात जा. आशीर्वाद आहेच आमचे तुमच्या पाठीशी. जा आणि तिन्ही राण्यांना डोहाळे विचारा. भावार्थ रामायण वाचित आहे ना, त्याच्यातला विषय. तिन्ही राण्याला डोहाळे विचारा. वशिष्ठ इथे दशरथ राजे इतके आनंदी झाले, इतके आनंदी झाले, मला मुलगा होणार, मी वांज नाही राहणार. इतका आनंद झाला. त्या आनंदाच्या भरामध्ये काय द्यावे यासी व्हावे उत्तराई. काय द्यावं वशिष्ठांना? माझ्या कुळामध्ये जर लेकरांचा जन्म होतोय, गेले देव भान विसरले बरं का, बिगर नामाच पळत सुटले. जातात जिच्यावर जास्त प्रेम राहतं का तिकडे लई लवकर पळत आहे. दशरथ राजा कैकई मातेच्या महालामध्ये जातात. कैकई माता तो पहिले तर दुसरं देल होत, फुकट भेटलं का किंमत नाही राहत नाही त्याची. हरामाचं काय त्याला स्वस्त ना काहीच नसतं. आता इकडून तिकडून राहिलं होतं ना, त्याच्यात आणखी तोरा होता. हे डोक कान फुकणारे लई राजा, कान भरणारे, फुकणारे नाही, फुकणारे कमी भरणारे जादा राजा, कान भरणारे जादा राजा. जवळच होतं खेटून तिकडून आणेल गिराईक. मंथरे ना पहिलं डोकं भरते. आता दशरथ मला दे, त्याला काय विचारायचं? आता काय तू पागल आहे, तुला कळत नाही, तुलाही बोळी. कान टोचणारे लई बेकार राजा, तुलाही बोळी, तुला काही कळत नाही. पण आताच मागून घे, ही काही घे, आणि हजार वेळ निघून गेली ना पण तुला कळणार नाही बरं का. दशरथ लई हुशार आहे, रामाला राज्याला बसून देईन आणि तो पोरग तसंच राहील. मागच्या नदी विचार करून माग. पहिले काय म्हणू नको, पहिले माझ्या भरताला राज्य काय दिले असं म्हणूच नको. पहिले माग, पहिले रामाला वनवास, मग भरताला काय पा किती मेंटल खोपडीचे हुशार राजा. घर फोडायचं तर पुरच फोडायचं, तसं नाही फोडायचं. हा, कारण कर्मच वाकडं राहतं ना. मग मंथरांना कान भरून दिल्याबरोबर ते पहिले त्वऱ्यात येऊन बसत होती. बलतर राग दशरथ राजा गेल्या गेल्या ते पहिलंच अवसन पहिल्या दशरथ राजाला वाटलं आता तीन सुजग होईल, आता आपण गचरा. सांगितलं तुम्हाला तुमचे डोळे काय मागतात, काय आवश्यकता आहे तुम्हाला. मग काही माता सांगते, बघा वचन द्या. मला माहितीये तुम्ही भोळे, तुम्ही कोणाला काही सांगायचे आणि कोणाला काही द्या. मला वचन द्या. वचन दिलं. माग पहिला शब्द सांगितला, रामाला वनवास. 50% पळून गेले दशरथ राजा. अरे काय मागितलं? तूच म्हणत होती आपल्या राज्यामध्ये राज्याभिषेक झाला पाहिजे, रामाला राज्यावर बसायचं, तूच सांगितलं, आणि आता तू मागू राहिली. अरे कोणत्या जन्माचं कर्म तुला आडवं आलं? कोणाला तू आडवं लावते? कोणाला तू वनवासात पाठवते? हे तुला भान आहे का? काही जाऊ दे, ठीक आहे, रामाला वनवास तर वनवास, पण दुसरा वर सांग म्हणजे माय भरताला गाडी. असे शिवाजी महाराज खपले. ऐ मला आता शिवाजी महाराज सांगा म्हणजे दर्शक. आता राम सांगू का शिवाजी सांगू? पण तरी सांगतो, आला सुवागा ना तर. शिवाजी महाराजाला खपिणारे आम्हीच. घरातलेच होते बरं का. जमिनीच्या तुकड्या करता, जमिनीच्या तुकड्या करता मरणारी आम्ही, वतनदारी करता. सख्या साल्यानं वतनदारी मागितली संभाजीला. मला वतनदारी दे, 4 गावं दे, 5 गावं दे, 20 गावं दे. हे सारे कोणाचे होते? ते जर राहिले असते पण नाही ना, नाही कळणार ना. पोट जन्माचा पाप राहतो. आम्हीच 20 घालून मारलाय शिवाजीला. नाही ना, कोणा बाहेरच्या नाही, बाहेरच्या नाही देतात, घरात देतात. स्वतःच्या आईना, स्वतःच्या बापाला दान दिला का नाही? नावरती जन धन माता पिता का नाही आवडले प्रल्हादाला? प्रल्हाद जनक विभीषणे बंधू राज्य माता निंदू भरते केली. प्रल्हादाला बाप आवडला नाही का? देवात आणि माझ्यात अंतर निर्माण करणारा बाप प्रल्हादाला आवडला नाही. रामात आणि माझ्यात अंतर निर्माण करणारी आई काही भरताला आवडली नाही.
माझा भाऊ असताना सुद्धा रामात आणि माझ्या देवात आणि माझ्यात अंतर निर्माण करणारा रावण विभीषणाला चालला नाही का? देवात आणि जीवात आणि शिवात अंतर निर्माण करणार कोणी जरी असलं तरी चालत नाही. देवाच्या पुढे कोणी चालत नाही. तसं मला सांगायला लई आहे पण वाटे मग कैकेयीला सांगितल्याबरोबर पूर्णपणे चक्र यायला लागले. आता बीपी लो झाला त्यांचा दशरथ राजाचा. काय मागितलं? परब्रह्माला त्रास. कोण होता राम? ओळखायला आला का? नाही आला. मग कैकेयीच्या महालातून निघाले. त्याला वाटलं माझ्या मनाची कुठं ते आता जी आग लावेल ना खालीला केलंच ना कोणीतरी विझणार पाहिजे म्हणून सुमित्रेच्या महालामध्ये जातात. आणि सुमित्रेच्या महालामध्ये गेल्यानंतर सुमित्रा माता तर दास्य भावामध्ये बसलेली होती. बसल्याबरोबर राजांचं आगत स्वागत केलं. दशरथाचं नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर दशरथ राजांना विचारलं तुमची काय इच्छा आहे? त्यांनी सांगितलं माझी काहीच इच्छा नाही. थोरल्याची सेवा घडावं, त्याची संगत तुटू नये एवढीच माझी इच्छा. काय डोहाळे असावं आमचे डोळे दादामध्ये वर्णन करा. तिकडे घुसातच नाही. ते ज्याच्या जवळ काही नसलं की त्यानं तिकडे घुसावं. आपल्या जवळ सांगायला येईल शास्त्र. मग तिथून थोडं बरं वाटलं की जे ठोके वगैरे जास्त पडेल ते कमी झाले आणि व्यवस्थित थोडं नॉर्मल झाला बीपी. मग कौशल्याच्या महालात जातात. कौशल्या माता तोऱ्यानं बसलेल्या आहेत. आवेश अवतार कौशल्य मातेचा झालेला आहे. डोळे लाल बुंद झालेले आहे. अशा प्रसंगामध्ये दशरथानं बघितलं जिच्यावर इतकं प्रेम आहे माझं, माझ्यावर जिचं इतकं प्रेम आहे की आज रागात का हिचे डोळे लाल का झाले? दशरथ राजा विचारतात कौशल्य काय झालं तुला? मी तुझे डोहाळे विचारायला आलो. कौशल्य माता देहावर नाही बरं का. राम जन्माला यायच्या आधी भावावस्था कौशल्याला झालेली आहे. राम जन्माला यायच्या आधी राम कौशल्य झालेली आहे. जरा विचार करा शास्त्र काय सांगतंय. ज्यावेळेस लालबुंद चेहरा बघितल्यानंतर जाग केलं दर्शक हलवलंय दशरथानं आणि विचारलंय आम्ही तुमच्या महालात आलो तुम्हाला काय हवंय? आणि धनुच्या मारी आता दशरथाचे दहा गेले 5च राहिले. हिला कोणतं भूत लागलं असं? ही काय म्हणून राहिली? आणि रे तुमचा धनुष्य घेऊन या, तुमचा भाता घेऊन या आणि रे धनुष्या मारीन रावणा आणि लंका विभीषणा देईन मी. रावण कुठला कधीचा लग्नात विघ्न निर्माण केले रावणाला. जाऊ दे एवढं शास्त्र सांगायला ना वेळच नाही. जेव्हा आता आपल्याला अर्ध्या तासात सेवा पूर्ण करायची अजून आलोक्यावर नाही. विठाला मग आता विचार करा तुम्ही. दशरथ राजा चक्रावून गेले. दशरथ राजाला सुद्धा कळाना कौशल्याला काय झालं. हा डोहाळे लागावा डोहाळे जीवाला. काय गुलाबजामुन खायचे ढेकळं खायचे कायचे जीवाला डोळे लागावे. ती बाई असो का माणूस असो जीव शब्द वापरला नाही. जीवाला डोळे लागावे कायचे देव प्राप्तीचे लागावे. देव माझ्या जीवनामध्ये कधी मला भेटेल, कधी त्या प्रभूचा माझ्या जीवनामध्ये साक्षात्कार होईल याचा तो माझा भावा
जीवाला डोहाळे लागले पाहिजे. आणि जीवाला डोहाळे लागत नाही, लागले जिथं लागत आहे तिथं लोक नावं ठेवत्या. त्याच्या आगातच येतोय, यायला बाहेरचा झालंय. अरे यायला भूतच लाग येडे लोक राहते, कळत नाही आज्ञाने जीवाचे विठाला. कौशल्य मातेचा अवतार बघितल्यानंतर परिपूर्ण थर 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 कौशल्य माता कापते. तरतरून घाण कौशल्याला फुटलेला आहे, नेत्रातून अश्रुधारा वाहत आहे. काव्यात धरारी स्वरूप काव्यात धरारी स्वरूप अजून नवी गाडी वाहत अजून नवी गाडी वाहत काव्यात धरारी स्वरूप काव्यात धरारी स्वरूप अष्टसात्विक भाव कौशल्य मातेला तयार झाले. राम जन्माला यायच्या आधी कौशल्यत राम जन्माला आला. राम जन्माला यायच्या आधी कौशल्यत राम जन्माला आला. हाताबाया टांगण्याला हे मग दशरथ राजाला वाटलं आता अवघड झालं. एक तर पहिले श्रावण वधाचं अजून पाप जळलं नाही, आता हे दुसरं कुठून तयार झालं. हिला भूतभूत कस काय लागलं. देवाच्या बापाला सुद्धा कळत नाही बरं का ही गोष्ट. लई घेण्या कात्री गेली नमुनी बाबा नदीच्या पाठीला गड्या मोठे बड्या बड्या पोरांना उलटवलं पाणी. चांगदेवाला मग काही सांग राहिली. चांगदेवाला चालत नाही बरं किड पादाने किडे कोडून चालतच नाही परमार्था मध्ये नम्र झाला होता. गेले कोणी द्या अनंता. आणि मग कौशल्य माता आता अशा अवस्थेमध्ये दशरथ घामोघाम झाले आणि पळत सुटले वशिष्ठाच्या आश्रमात. पुन्हा वशिष्ठाला म्हणे तुम्ही ते काय ते कौशल्याला भूत बाहेरचं झालं, ती आलडू वलडू राहिली, धनुष्य आणा रावणाला मारी, ती कायला मरायला जाईल तिकडे, ती काही म्हणून राहिली, बरळू राहिली काही भीती. तुम्ही चाला तिला कळलं का. परब्रह्म पूर्ण आली माझ्या घरी न कळे अंतरी नृपाची. अरे दशरथाला राम कळाला नाही, तुम्हाला आम्हाला कळलं का नाही कळाला. कारण सद्गुरूची शरणांगती दशरथाच्या जीवनामध्ये नव्हती. शेवटी जरी परब्रह्म पोटी जन्माला आलं ना, हे तुमचं कर्मही म्हणून जन्माला आलं. देव कोणाच्या पोटी जन्माला येईल, पुण्य वाढलं ना ते कोणाच्या पोटी जन्माला येत असतो बर का. पण ज्यावेळेस वशिष्ठांना सांगितलं, वशिष्ठ पळतच सुटले. वशिष्ठाला माहिती होतं ते गौरबंगाला काय. वशिष्ठाला त्या साऱ्या खानापुरा माहिती होत्या. ते असं काऊन कौशल्य करून राहिली म्हणून, ती काऊन आलडू राहिली वळडू राहिली, काऊन रडू राहिली, वशिष्ठाला माहिती होतं. वशिष्ठ गेल्यानंतर येऊन या वशिष्ठ पाही कौशल्यसे नावर तयाची अष्टसात्विक भाव ते सुद्धा तसेच करायला लागले. नेत्री अश्रूची आधारा कोठे रोमांच शरीरा. त्यांना सुद्धा नेत्रातून अश्रू धारा व्हायला लागल्या. थर 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 अंग कापायला लागलं. वशिष्ठांनी सांगितलं उघड्याजवळ गेलं. दोघं युवाना गेली. ज्याच्याला विचारायला गेलं ती बी असंच करून भानगड काय झाली या दोघायला कळत नाही ना. परमार्थ कशाला म्हणतात, परमार्थ आतला विषय कळत नाही जीवाला. आणि वशिष्ठाला काय वाटत होतं, अरे या परब्रह्माचा मी काय होणार आहे, गुरु होणार आहे, याचा आनंद वशिष्ठाला होता. आणि कौशल्याच्या पोटी परब्रह्म येणार होते म्हणून कौशल्याला आनंद होता.
झाला. वशिष्ठांना खूप आनंद झाला. वशिष्ठांनी दशरथ राजाला सांगितलं, राजा तू परम भाग्याचा आहेस. तुझ्या कुळामध्ये आतापर्यंत अज रघु हे सगळेच्या सगळे यांच्या सगळ्याचं तप आता फळाला येत आहे. पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा तसा, भाग्य उदयाचा तसा. दशरथा तुम्ही भाग्यवान आहात. तुमच्या कुळामध्ये सृष्टीचा चालक मालक भगवान पंढरीश परमात्मा सगुण साकार होऊन अवतरित होणार आहे. म्हणून तू भाग्याचा आहेस. आणि त्या अवताराचा आता वेळ आलेली आहे. दुपारचे 12 वाजलेले आहे. ऊन तळपत आहे. ऊन तळपत याचा अर्थ समाज त्राहिमाम होतो. आधी व्याधी उपाधीना त्रस्त झालेला समाज, दुःखानं गाय झालेला समाज, संसारानं हैराण झालेला समाज, आणि या समाजाला या तळपत्या सूर्याचे किरण सहन होत नाही. आणि अशा वेळेमध्ये ते परब्रह्म अवतरीण होत. दशरथाला सांगितलं, दशरथा पुढची तयारीला लागा. आता काही दिवसामध्येच प्रभूचा अवतीर्ण तुमच्या राज्यात होणार आहे. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला दशरथ राजाला. आणि दशरथ राजा या वेळेची वाट बघताय, कधी तो दिवस उगल, कधी तो क्षण माझ्या जीवनात येईल. काही उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. जीवाला तळमळ लागली पाहिजे, उद्धाराची ओढ लागली पाहिजे. राम अयोध्येत जन्माला येणारच आहे, पाळणे हलणारच आहे, पण हृदयात रामाचा जन्म व्हावा. आपल्या या देहारूपी अयोध्येमध्ये हृदयरूपी राज्यात त्याचा जन्म व्हायला पाहिजे. आणि आतला जन्म होण्याकरता वशिष्ठासारखा गुरु लागतो, अन्यथा जन्म होऊ शकत नाही. गुरु शिवाय हृदयातला देव कळू शकत नाही. ऐ, हातापायाचं सगुण साकाराचं केल्यानं सत्कर्म तयार होईल, पण परब्रह्माची प्राप्ती होणार नाही. सत्कर्म त्या खंडीच्या खंडी करायचं काम चाललंय. उद्धाराचं काही आहे का? उद्धार कशानं होईल? उद्धार करायची रीत संताच्या मुठीमध्ये आहे. संताविना प्राप्ती नाही. संत विना प्राप्ती नाही. तुम्ही काही करा, काही करा, काही कुटाने करा, काही कुटाने करा. झाडाला ऊर फट जरी टांगून घेतलं ना, 17व्या ज्ञानोबराय सांगताय, पृथ्वी जरी रत्न भरून दान केली तरी ती गोष्ट प्राप्त होत नाही. पायाच्या अंगठ्यावर 12 वर्ष नाही, जन्मभर अकल्प जरी तप केलं तरी ती गोष्ट प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून ब्रह्मनाम श्रद्धा देऊन की जो धागा, हे जर नाही केलं तर निस्ता सीन आहे, निस्ता सीन. ज्ञानोबराय सांगतात, एक गोष्ट प्राप्त करा करता ब्रह्माच्या एका हरी तयाशी जपावी. ही गोष्ट प्राप्त कराय करता हृदयातला देव अनुभवा करता संताला शरण जावा लागत. संताचा वर्म जीवनात आल्यानंतर आतल्या हृदयातला भगवान प्रकट होण्याच्या क्रिया प्रकट होत असतात. ऐसे वर्म मत यावी नारायणा. अंतरीच्या गुणा प्रकट होणे, अंतरीत बदल, आज बदल व्हायला पाहिजे की नाही? बाहेर बाहेर सगळं नाट्टा पट्टा झाला, आडवा उभा तिरपा तुरपा आता शेडी लोक भरायचं काम चाललंय. झालं का नाही? तिकडे संस्कार माहिती बरोबर आहे का नाही? पण बाबा 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 इकडं काय, इकडं काय, इकडं काय, तिकडं काय, शेडीला काय, हिरेला काय, कोण इकडं काय, गंधच चाललं ना. टटांग 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 टटांग. अरे बाबा, हे करून चालत नाही. आज शिरता आलं पाहिजे, आज जाता आलं पाहिजे. आज जाण्याचा मार्ग सद्गुरुनाथ सांगत असतात. म्हणून काय झालं, तो दिवस उगला आणि दिवस दुपारचे 12 वाजले. चैत्र नवमीचा दिवस आहे आजचा. तिथी चैत्र मास आहे.
ही चैत्र नवमी सुरू झाली. चैत्रापासून पाडव्यापासून आपलं वर्ष सुरू होतं. 31 नाही संपत आणि जानेवारीला नाही चालू होते, बेवड्याचं चालू होत. आमच्या भारतीय संस्कृती पाडव्याला चालू होती, बरोबर आहे का नाही? जगातल्या भविष्यवाण्या पाडव्यापासून पाडव्याला राहत्या. पहिले सोंग निघत होती, वैरे सांगत होते लोक, पाडव्याला सांगत होती. काहून? नवीन वर्षात काय होणारे सांगत होती. आता हे 31 ला काय सांगते? डोंबलं तिकडं प्या तिकडंच मरा, काय सांगते नाही. आज खरी संस्कृती सोडून दिली आपलीवारी, चांगली देवादिकाची, साधू संतांची, ऋषी मुनींची, आणि पाचशेच्या संस्कृत्या आपल्या. आता बाहेरच्या डोक्याला टिकलेच नाही राहिल्या. साडी बदलली का टिकली बदलली, म्हणजे साडीवर बदलत राहिले. काय संस्कृती चालली आपण? काही आहे का नाही? त्या देशात राहतो, त्या पवित्र देशाची संस्कृती असावं का नसावा? माझा विषय नाही तो बोलायचा. तुम्ही तशी करायला आम्हाला काही घेणं नाही. तुमच्या घरच्याला पटतात. मी एक बाई पाहिली त्या गाड्यातून मंगळसूत्र नाही म्हटलं, ये ना काय करार करेल काय करून दोघांना अमेरिकेसारखा. नाही पटलं तर चालेल. काय संस्कृती आल्या विचारू नका. आणि तो दिवस आवलेला झाला, तो आजचा दिवस आहे, रामनवमीचा दिवस. भर तळपल्या सूर्यामध्ये प्रभू रामचंद्राचा जन्म. आणि अयोध्येमध्ये इतका आनंद उत्सव सुरू झाला. प्रत्येक घरामध्ये गुढ्या तोरणं उभारल्या गेली. दारापुढे रांगोळ्या काढण्यात आल्या. अतिशय पवित्र सुंदर अशा प्रकारचं वातावरण तयार झालं. सगळ्यांना त्या भगवंताच्या अवतीर्णाची उत्सुकता लागली. आता परब्रह्म येणार, आता परब्रह्म येणार. घरादाराशी नकट्या पोराशी प्रत्येकाला त्या दिवसाची वाट पाहणाऱ्या होते ना, तो दिवस येऊन टेपला. आणि सगळी अयोध्या सजवण्यात आली. दशरथानं सांगितलं, सगळे अयोध्येमध्ये दानाचं आयोजन करा, अन्नदान करा, ज्याला जे जे लागेल ते ते देण्याचा प्रयत्न करा. कोणीही माझ्या अयोध्यामधून तसा गेला नाही पाहिजे, एवढं नियोजन करा. कारण हे सगळं जे कमवलं ना, काय करता कमवलंय? जगाला देण्याकरताचे. तुम्हाला आम्हाला जे साधन संपत्ती प्राप्त होते ना, ती कुठेतरी सत्कर्मात खर्चली पाहिजे. आणि जर नाही खर्चली ना, लेकरं बेवडे निघून आपली सारी संपत्ती आपल्या डोळ्यापुढे भोगून टाकतील. कुठंतरी सत्कर्मात ती गेली पाहिजे, नाही तर कमवणं काही फायदा नाही. का गय तो का नाही, त्याला आहे तो तुझी बी नाही. 12 वाजायला प्रभू फुलं आणलेली का? हा, सगळ्याजवळ देऊन ठेवा, अजून आपल्याला वेळ आहे. सगळ्याजवळ एक एक देऊन ठेवा, म्हणजे काय होतं, वेळ जाणार नाही म्हणून. आणि बघ, ज्या दिवशी भगवंताला अवतीर्ण झाले त्या दिवशी तुकोबाराय सांगतात, मी त्या काळात हजर होतो. ज्या ज्या वेळेस अवतार कार्य झालं ना, तुका त्याच्या बरोबर होता. आणि ते तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, झाले रामराज्य. याच्या दिवशी आपण बघा, घरामध्ये जर लेकरू जन्माला आलं, जे कधी जर शुभ घटना घडली तर आपण काय होतं, त्याचा पैगुण चांगला आहे. मग इथं तर परब्रह्म अवताराला येणार होतं.
बाई कशाच्या ग नवता पुत्र झाला दशरथा. बाई कशाच्या ग नवता पुत्र झाला दशरथा. बाई कशाच्या ग नवता पुत्र झाला दशरथा. बाई कशाच्या ग नवता पुत्र झाला पुत्र रत्न प्राप्त झाले. सगळे अयोध्येमध्ये वार्ता केली. दशरथाला मुलगा झाला, दशरथाला मुलं झाले. अख्खी अयोध्या दशरथाच्या महालाकडे वळाली. अख्खी अयोध्या. कुणाला आनंद होणार नाही. आपल्याला झालं तर घ्या पिढी, घ्या पिढी. साखर पानं आबा बाबा 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 विचारू नका. याला असं वाटत काय करून काय नाही काय दस काही याला झालं. बाकीच्याला झालेच नाही. ज्यांना पेढे वाटले समजून घ्यायची. पुढं नाही बोलत मी अण्णा. काय बोलायचं आपण ज्यानं दिलं जास्त पाव. अरे माय बाप पुत्र अगर सुपुत्र हो तो काय को धन जोडी. पुत्र अगर कुपुत्र हो तो काय को धन जोडी. पुत्र जर सुपुत्र असेल ना माय बाप त्याचा तो कमी खाईल राहील. आणि पुत्र जर कुपुत्र जर असला ना तुमच्या जे कधी एक एक कधी पण मोकळा होईल. सुपुत्र पाहिजे. गुणवान पुत्र दे माई मत दे धनवान. गुणवान पुत्र दे माई मत दे धनवान. गुणवान पुत्र के आगे लाखो पडे धनवान. आणि आम्हाला वाटत चांगला या पुत्र दे गा आईचा गुंडा त्याचा शाळा पोलीस स्टेशन झाला. वाली चोरीचं काय काय सगळं चोरीचं काय रूम चोरीचं काय. अरे काय आणि त्याला मान जगा. मला मी एका ठिकाणी गेलो काय मला म्हणे बाबा 4 ट्रॅक्टर पण एकाची ताकद नाही लावायची. म्हणलं नंगाटाला कोण हात लागली. तू का लई मोठा झाला का मग. नाही ना माय बाप. अरे पुत्र असा पाहिजे. पुत्र दे गा पुत्र होतीची सात्विक पुत्र जन्माला येण्याकरता सुद्धा काही गोष्टी शास्त्र सांगायला एवढा टाइम नाही माझ्याजवळ. 15 रुपयाचं पुस्तक आहे. 15 रुपयाचं गर्भावळी नावाचं 15 रुपयाचं पुस्तक. आम्ही नको ते आणतो नको ते धंदे करतो ना. मग या शिकवून जन्माला येते. आंधळी पांगळी बहिरी एवढी काहून जन्माला येतात. या गर्भावळी नावाच्या पुस्तकामध्ये भगवान शंकराचा आणि पार्वतीचा संवाद. पार्वती माता विचारते बाप गण चांगला आहे पण फाटका सगळं निघून. एखाद्याचा बाप कुपुत्र बाप विचित्र असतो पण हिरण्यकशिपू राक्षस होता पण प्रल्हाद भक्त जन्माला आला. पण प्रल्हाद भक्त होता तरी विरोचन राक्षस जन्माला आला. कारण काय. केले कर्म झाले त्याची भोगाले. केले कर्म झाले त्याची भोगाले. केले कर्म झाले त्याची भोगाले. आपलं कर्म आपल्याला त्रास देतं माय बाप. आपल्याला दुःख काय आहे. आपल्याला रोग काय आहे. तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे. काय येतात. आपलं कर्म आपल्याला त्रास देतं. आपल्याला दुःख काय आहे. आपल्या कर्मामुळं. आणि कर्माची पापाची दुःखाची जर वाट लावायची असेल तर एकच साधन आहे. राम बलिदान.
नामा संकीर्तनाचा दराबाई सोबे. नामा संकीर्तनाचा दराबाई सोबे. नामा संकीर्तनाचा दराबाई सोबे. नामा संकीर्तनाचा दराबाई सोबे. दराजीला बाबे जन्मतरीचे, दराजीला बाबे जन्मतरीचे, दराजीला बाबे जन्मतरीचे, दराजीला बाबे जन्मतरीचे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची जर प्राप्ती करायची असेल तर ब्रह्मनामाशिवाय पर्याय नाही. ब्रह्मनामच लागतं त्याला. मंत्र चालत नाही. मंत्र तंत्र उपदेशती गुरु आयते आहेत घरोघरी, परी शिष्या ते सद्वस्तू मिळवती तयाचू श्रीकृष्ण माने भागवतामध्ये नादबाबा सांगतात. गुरु किती काय बुथू 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 बुथू. मी ते काल 4 थांबला गेलो तिकडे शेलू तालुक्यात. मला एक काही म्हणे पाहिला गुरु करेल दुसरा चालला तो. म्हणलं एकानं जर दवाखान्यात गुण नाही आला, येवगावला जर फरक नाही पडला तर औरंगाबादला धडका लागत नाही का? याला धरून बसत नाही डॉक्टर बदलला नाही पाहिजे, मग मरून जाय. योग गुरु त्याला तर इतका फॅट डोक्यात घालेले लोकांच्या. नाही 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 नाही, गुरु बदलायचा नसतो. तू तिकडे टांगापलटी झाला असला तरी चालतो. गुरु गावात तरी शिष्य न दिलं माशी. अरे माय बाप, गुरु काय असते कळतच नाही. काय करता करायचं माहितीच नसते. आपल्याला दुसरा चालतच नाही. मरतच आमचं तरी काय जायचं. हे जरी ना ऐकाल मग दुसरा. मला रात्री वन्स मोर म्हणले बरं का ती. बरोबर काल होतं तिथं गेलो ना शेलोला, त्या खैरीला कार्यक्रम होता रात्री. तरुण लोक असे 150 तरुण पोरानं सप्ताह केला यावर्षी. आणि ते सगळे बाबा वन्स मोर म्हणलं माझी गाडी वन्स मोर येणार नाही ना, तुमचं वन्स मोर पुढे वर्षी दिली तारीख. म्हणून जीवनामध्ये बघा, भगवंत ज्यावेळेस हृदयामध्ये अवतीर्ण होतो ना त्यावेळेस त्या देहाचे तव या देहाची चिन्हे क्षणामाधारी पालटती. आत अंतरी झाली सुखाची गोडी, बाह्य रोमांच उघडली गोडी, आत्मानुभव सुखाची गोडी, नैनी रोकडी प्रवाही. बघा ना, करिता अच्युत चिंतन सप्रेम गहिवरे मन. अरे आज राम प्रकटला ना तर या देहाची तव या देहाची चिन्हे बाहेर प्रकटत असतात. आणि ज्यावेळेस तुकोबाराय सांगतात प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये अवतीर्ण झाले ना, आले रामराज्य काय होणे आम्हासी. प्रभू रामचंद्रांच्या काळामध्ये कुणालाच अन्याय नव्हता. कुणालाच नाही. तो बाप असो नाही तर भाऊ असो, ज्यानं लय उपकार केले त्याच्यावर सुद्धा राम काळामध्ये ज्यानं लय उपकार केले ना त्याच्यावर सुद्धा न्याय होता. त्याला जरी चुकला ना न्याय होता. काय झालं दृष्टांत सांगतो. आणि आता अभंग काढा त्याचा, आपल्याला जन्माचा अभंग, राम जन्माचा अभंग काढा. अयोनी संभवत आहे. चला, उत्तम हा चैत्र मास सुरुवात आहे त्याची. बघा तुम्ही काढून ठेवा तोपर्यंत मी दृष्टांत सांगतो. रामाच्या झाले राम राज्य काय गुन्हे आमाशी म्हणणारे तुकोबाराय सांगतात. रामाच्या काळात न्याय कसा होता का? प्रभू रामचंद्राचं आणि लक्ष्मणाचा काळ जवळ आला जायला. कालपुरुषानं एका ऋषीचं रूप धारण केलं. काळ कोणाचं रूप धारण करतो बरं का? हा, जवळ जर आला ना तो हरणासारख्या ना उडी मारू शकतो. तो जवळ जर आला ना तो काही करू शकतो. मला आता त्याला बोलायला एवढा वेळच नाही. मग काय झालं, काळ ना ऋषीचं रूप धारण केलं, उग्र रूप धारण केलं. ते तमशीच राजे पहिले ऋषी लोक. आणि रामाला सांगितलं मला तुला भेटायचंय. ठीक आहे, ठरलं उद्या या तुम्ही राज्यात. निरोप आला, या उद्या. राजसिंहासनावर प्रभू रामचंद्र, सगळे लक्ष्मण, सीतामय्या बसलेले आहे, हनुमंत बाजूला बसलेले आहे. अशा प्रसंगामध्ये तो काळकृत झाप 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 येतो. प्रभू रामचंद्र ताडकन उभा राहिल्यानंतर त्या कालपुरुषाचं दर्शन घेतलं. त्यांनी ऋषीचं दर्शन घेतलं, लक्ष्मणानं घेतलं, सीतामय्यानं घेतलं. पण हनुमंत कसं राहिले? हनुमंतानं काही दर्शन घेतलं नाही. हनुमंतरायानं काही दर्शन घेतलं नाही.
त्याला राग आला ऋषीला. त्याने सांगितलं रामा तुझ्या काळात न्याय नाही. आणि भानगड काय झाली, साऱ्यांनी दर्शन घेतलं, हनुमंतांनी दर्शन नाही घेतलं. म्हणे मग आता म्हणे त्याला स्व हातानं मारायचं. कोणाला सांगू राहिले, रामाला. आणि कोणाला मारत सांगू राहिले, ज्यांना सीता शिवणी केली, रामा सीता भेटवेली आयसा मारुती. एवढा उपकार करणारा, माझ्या संकटात धावून येणारा, बिगर पगाराचं काम करणारा. हनुमंतराला किती पगार होता रामाच्या राज्यात, तरी सीता शोध केली की नाही. म्हणले का मग तिकडं राक्षस आणि ते राम म्हणलं अकरा रे पास काय जाऊ. नाही 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 नाही, एकदा देव आपला झाला ना, हो देहाचा ध्यास लागला तर कृतीचा त्रास वाटत नाही मायबापांना. बघा बघा आता त्यांनी रामाने सांगितलं का ठीक आहे ऋषी तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण हनुमंताला उद्या मारीन आज नाही. त्याने उद्या कवाय ना, पण तो आज मारावा लागेल. बघा काळ का खराब. मग दुसऱ्या दिवशी रातभर रामाला डोळाला डोळा नाही. इतका माझ्यावर उपकार, कारण हनुमंतरायाचे उपकार प्रभू रामचंद्र फेडू शकत नव्हते. एवढे उपकार. ऐसा मारुती उपकारी तुका लोळे चरणावरी. मग इतके चिंतामग्न झाले. हनुमंतरायाला कळालं माझे स्वामी संकटात, माझ्या रामाला डोळ्याला डोळा लागाना, विश्रांती होईना, तळमळ वाटायला लागली. हनुमंतराया प्रकट झाले रामाच्या महालामध्ये. म्हणतात प्रभू का चिंता करता तुम्ही ब्रह्मांडाचे मालक आहात, तुम्हाला टेन्शन घ्यायची काय गरज आहे. नाही ना हनुमंता, तो ऐकलं नाही का काल मी तुला मारू कसा. त्यांनी मला जर सांगितलं असतं का तू मरून जायचं, मी शरीर मारायला तयार आहे, पण तुला मारायचं सांगितलं मी कसं करू. मला इतकं मोठं धर्म संकट पडलं. हनुमंतरायानं सांगितलं तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करेन. तुम्हाला आदेश आहे ना ऋषीचा, तुम्ही ऋषींच्या आदेशाचं पालन करा, मी माझं काम करतो, काहीच होणार नाही. तुम्हाला मी जिवंत लागतो ना. हनुमंत कधी मरत, हनुमंत कधी मरत, कल्प गेले कल्प बरं का. त्रेतायुगातच नाही झाला हनुमंत. हनुमंत आहे ना सगळे, तुम्ही सुद्धा हनुमंतच आहे, पण तुम्हाला अजून माहित नाही, त्याची किंमत नाही. पवन सूत सगळेच आहे ना. इथं कान सूत आहे का कोणी, पवन सूतच आहे ना. नागपुड्यानं चालू आहे ना का नाही, काहीच कानातून चालू आहे. मग हनुमंतरायाने काय केलं, पहाटे 4 वाजले हनुमंतराया शरीरमध्ये गेले आणि नामस्मरण चालू केलंय. नाम चालू केलं, ध्यानाला बसले पाण्यामध्ये. अख्खी अयोध्या ते इथं पहिली जेल होतं सोम मुक्कामी. सकाळी उठलं रामा चाल हनुमंताला मारायचे, चला सगळे सैनिक पाठवले. हनुमंत कुठे आहे अयोध्येत, कुठे आहे हनुमंत. मी नसे असा कवनो ठावासी, परी प्राणियाचे दैव कैसे नके कशी माती. अरे मी नाही अशी जागा नाही आणि तुम्ही मला मारायला. हनुमंतराया शोध करता 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 शिपायांनी सांगितलं का ते हनुमंतराया याच्यामध्ये बसलेले शरयूमध्ये पाण्यात जाऊन. सगळीची सगळी अयोध्या नगरी पाहायला हनुमंताला कशी मारते राम. रामानं काय केलं, भाज्यातून बाण काढला आणि हनुमंतरावर सोडला. एकही बाण लागायचा नाही, बाजूला जायचं. एकही बाण लागायचा नाही, बाजूला जायचा. ते ऋषी म्हणतंय रामा तू काहीतरी काळा बाजार करू राहिला. ब्रह्मास्त्र सोड. ब्रह्मास्त्र कधीच वापस येत. त्यांना शेवटचा पर्याय ब्रह्मास्त्र राहतो. ब्रह्मास्त्र सोड. त्यांनी सांगितलं तुमची आज्ञा. कळून चुकलं ना. नमे भक्त प्रणश्यती. भक्ताचा कधी नाश होत नाही बरं का, पण तो भक्ताचा असला पाहिजे, तो सिजनेबल नसला पाहिजे. विठाला अनन्य झालेले होते. तो मध होय अनन्य शरण, त्याचे निवारी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण मीची येतो. अनन्य भावानं हनुमंतरायानं प्रभूचं स्मरण सुरू केलं. श्रीराम राम राम, श्रीराम राम राम, राम राम राम, राम राम राम, श्रीराम राम राम, श्रीराम राम राम, श्रीराम राम राम,
परिपूर्ण देहाचा विसर हनुमंतरायाला पडलेला आहे. अशा प्रसंगामध्ये ब्रह्मास्त्र सोडलं. ब्रह्मास्त्र हनुमंतरायाजवळ गेलं. हनुमंतरायाचं दर्शन घेतलं. माग याच्या मागं लागलं. कोणाच्या? काळाच्या. तो काळ ऋषी होऊन आला होता ना बेज बदलून, त्याच्या मागं लागलं. आता हनुमंताला त्याला काहीच धोतर सुद्धा जाता आहे. त्यानं सांगितलं राम आहे तो काय केलं? ते म्हणजे मी काय करू? तुम्ही सांगितलं सोडायचं, मी सोडलं. आता ते तुमच्याकडे आलं, त्याला मी काय करू? शेवटी ते म्हणे आता माय बचचं काम नाही, सोडायचं माय हातातून. जो माय हातातून सुटला का, जो माय हातातून सुटला का तो पुन्हा माय हातात येत नाही. रामाच्या हातातून जो सुटला तो पुन्हा रामाच्या हातात येत नाही. तुला जर वाचायचंच असं, मग तुला कोणाला शरण जाय? तुला हनुमंताला शरण जावं लागेल. ते पुन्हा हनुमंतरायाकडे गेलं. मग चुकलं. हनुमंता हनुमंतरायाला विनंती केली. हनुमंतरायाने सांगितलं सगळ्याच्या नादी लाग, पण संतांच्या नादी नको लागू. सगळ्याच्या नादी लागावा माणसानं. सप्ते बांध पडले तरी चालते, पण संतांच्या नादी नाही लागावा. संतांच्या जर नादी लागला ना, राग सुद्धा सापडणार नाही. राग सुद्धा सापडू शकत नाही. ज्यांनी ज्यांनी ज्ञानोबा तुकोबरायाला त्रास दिला ना, त्याची राग सुद्धा राहिली नाही. माग पाणी पाजायला कोणी ठेवलं नाही त्याच्या विश्वनी. आणि त्यांना संतांचा अपमान देवाला सण नाही होत. म्हणून या ठिकाणी हनुमंत रामाच्या काळात न्याय सांगत होतो तुम्हाला. भक्ताला सुद्धा जरी चुकला ना, मग भक्ताला सुद्धा न्याय प्रभूच्या राज्यात होता. प्रभू रामचंद्रांनी काय केलं? मग बघा ना, तुकोबराय काय सांगतात? झाले रामराज्य काय उणे आम्हासी, धरणी धरे पीक गायी ओळल्या मसी. प्रभूच्या काळामध्ये सगळे सुजलाम सुफलाम झाले, सगळे सुखी झाले माईबाप. अरे राक्षसाचा सुद्धा उद्धार केला प्रभू रामचंद्राने. त्यांना विरोध म्हणून नाही केला. रामाला बायको पडून दिलं म्हणून नाही मारलाय देवा, नाही ना. त्याचा सुद्धा उद्धार प्रभू रामचंद्राने केला. तुमचा सुद्धा आमचा उद्धार व्हावा एवढ्या करता संताला शरण जा. ज्यांच्या जीवनामध्ये ते वर्म आलेलं आहे मायबाप. अरे जग तुम्हाला विचारणार नाही, पण देव विचारल ना. ज्या समाधानाने ज्ञानोबा तुकोबाला वाळीत टाकलंय, पण देवानं टाकलं का? देव त्याच्या अंकित राहिला, अंकित. ज्ञानोबाच्या समोर सिद्धेश्वर भगवान आहे. त्याच्या कृपा छत्रास आले. जग देव जग त्या त्रासच येणार आहे. जग तसंच वतेचे नव्हते, जितेचे पित्र घालणारच आहे. जगाच्या नादी धुन पराया धुन पावना, पण जगाच्या नादी नाही लागायचं, देवाच्या नादी लागा. आणि देवाचं नामस्मरण इतकं करा, शेवटी त्याच्याशिवाय या विश्वामध्ये आपलं कोणी नाहीये. इतका आर्त भावनेनं त्या भगवंताला शरण जा. आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून झालं काय? अभंगाच्या दुसऱ्याच्या राम
महाराज काय उणे आम्हा काही उणे नाही राहिलं की नाही. धरणी धरी म्हणजे सगळी धरणी हिरवीगार झाली का नाही. गाई म्हशी कोणी गाई उडीत नव्हतं रामाच्या काळात. हे चढेल भेजाचे कर्म तरी लोक कलियुगात दे. रामाच्या काळात नव्हते असे नाही होते बी तेव्हा बी होते पण त्यांची काही ताकद चालत नव्हती. कोणत्या जन्माला जाऊ आम्ही. त्या गाईनं काय करेल त्या म्हशीनं काय करेल अरे लेंटल खोपडीच्या चढेल भेजाच्या. मी एका गावात गेलो नामधारे की बरं का राग नका येऊ दे. मी बोलायला भाऊ तळतळीनाच बोलावं लागत. नामधारे प्रबोध व्हायले 3 गाई खपिल्या. कोणत्या जन्माला जाशील तू कोणत्या जन्माला जाशील. अय मडेल मुर्द्या अरे तुझं भाग्य चांगलं समाज तर तुला सद्गुरूना पदरात घेतलंय. लखड झालं ना आता जायची पाळी आली ना. आता मसनात गावऱ्या गेल्या ना रिकामे धंदे आज द्या ना सोडून ते करतच इथपर्यंत आलो ना. काय म्हणावं चालत्या गाडीला फाडून टाकलं बा. चालत्या माणसाला चालत्या गाडीत माझ्या देखत ते आपल्या काय ताकद म्हणलं असं मला दाखवलं लागतो ही ताकद. अरे रवरवणार कला जाशील राजा नको विनाकर टाकून राजा. काय केलंय हरागुराना तुमचं मला काय केलंय. कोणत्या जन्माला जाऊ आम्ही. चला जाऊया. धरणी धरी पीक गाई ओळल्या मैसी राम वेळोवेळा मी गावोवी. चालताना सुद्धा राम म्हणता येत आहे खाताना सुद्धा राम म्हणता येत आहे. राम आडून बोलावं लागत आहे तसं नाही तसं नाही. राम वेळोवेळा याचा अर्थ नाम वेळोवेळा ते उघड म्हणता येत नाही ना. म्हणता येतं काही म्हणावंच लागत आहे. राम म्हण कृष्ण म्हण हरी म्हण विठ्ठल म्हण केशवा म्हण काहीतरी आडून म्हणावं लागत आहे. पण ते तसं नाही ते तसं नाही. त्याचं गौड बंगाल वेगळं आहे. चालता बोलता उठता बसता सुद्धा ते करता येतं. सगळ्यांना पुढं मिळाले मला द्या. आणि सर्वांनी आता आपण ते अभंग होईल भगवंतावर पुष्पवृष्टी आपण करून राहिलेला विषय पुढे घेऊ. तुम्हाला कुठं जायचं नाही मला काय कुठं जायचं नाही. अभंग पक्षी
ज्यावेळेस भगवान परमात्मा अवतीर्ण झाले, भगवान सूर्यनारायणाला सुद्धा गती कमी करावा लागते. सिद्ध महात्मा ज्यावेळेस देह ठेवतो, सिद्ध महात्मा ज्यावेळेस सिद्ध परिपूर्ण स्वस्वरूपाला पात्र झालेला महात्मा ज्यावेळेस देह ठेवतो, त्यावेळेस सूर्यनारायणाला फळभर थांबावं लागतं. सृष्टीच्या कालचक्रावर सुद्धा विजय मिळवण्याची ताकद तुमच्या आमच्या वर्मामध्ये आहे मायबापांनो. म्हणून मिळालेलं साधन व्यवस्थित करा. तुम्ही परम भाग्याची लोक आहेत का ज्यांच्याजवळ ब्रह्म नाम आलेलं आहे. त्या नामाची साधना परफेक्ट करा. आजही तो मार्ग बंद झालेला नाही. आजही जशाच्या तसा साधू संतांचा परमार्थ जशाचा तसा आहे मायबाप. आणि तो परमार्थ केल्यानंतर काय होतं, साधू संतांच्या रीतीनं परमार्थ केल्यानंतर संतांच्या संगती मनोमार्ग गती आणि आकाळाला श्रीपती येण्याची पंथी. त्यांच्या पंथानं जर आकाळला श्रीपती म्हणजे भगवंत जर त्यांच्या रीतीनं आकाळला तर काय होतं. अभंगाचं तिसरं स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा, स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा, स्वप्नी दुःख काय तुकोबरायांचे विचार आहे बघा ना हो. रामाच्या काळातल्या अवतारात असलेले तुकोबराय. तुकोबराम महाराजांच्या अवतार कार्यात असताना सुद्धा साधना करता करता राम काळात जो अवतार होता तुकोबरायाचा, राम काळात कोणाचा अवतार होता? तुकाराम महाराजांचा. रामाच्या काळात सुज्ञ पाहिजे ऐकणारे. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी कृतयुगी प्रल्हाद, त्रेतायुगी अंगदाच्या अवतारात तुकोबराय होते. आणि तो 16 तुकोबरायाच्या काळामध्ये त्यांनी तो अनुभवला साधनेला बसल्या बसल्या. आणि मग ते सांगतात माझ्या रामाच्या काळामध्ये स्वप्नात सुद्धा कुणाला दुःख नव्हतं. स्वप्नात बरं का काही डचकून उडत नाही करायची. स्वप्न सुद्धा तुकोबराय रामाच्या काळात पडत नव्हतं. एवढं रामाचं अस्तित्व व्यापक होतं माही बाप. फक्त तो राम काळाला पाहिजे. आम्ही राम हा पाळतो. हा राम तर त्रेतायुगात जन्माला आला. आता आम्ही पाळणे हलून मोकळे झालो. याच्यातला पाळणा कधी आलाय नदीला गेल्यावर. याच्यातला पाळणा बऱ्याच लोकांचा हलेली ते चांगला चालता ठेवा. तो जर बंद पाळला ना फोन करावा लागत हॅलो गेले. अरे आता तर होते ना. अरे होते म्हणून तर गेले. जायच्या आधी एकदा आपलं व्हा, एकदा स्वस्वरूपाला पात्र व्हा. स्वप्ने हे दुःख कोणी न देखवे डोळा. पण त्याच्यावर जर तुम्हाला मात करायची असेल ना, नामाच्या गदरी भय सुटले कळे काळा. नाम या मार्गाला काळ या मार्गाकडे येत नाही. दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा बापुडी आरे. शिवनाम शीतळ सेविता कापडी आरे. तुका म्हणे काळ आता करुणा सखे बळ. इथं चालत नामाच्या ठिकाणी काळाचं बळ चालत नाही. नाम तुम्ही आम्ही जे नाम घेतो ते सत्कर्मात मोडतंय. पण
तुम्ही आणि आकाराचं नाव घेतल्यानंतर सत्कर्म होतं, देहाचं केल्यानंतर सत्कर्म होतं, पण नामस्मरण केल्यानंतर अद्वैत तत्वाची प्राप्ती होते, त्या अद्वैत परब्रह्माची प्राप्ती होते आणि त्या स्वरूपाची प्राप्ती जीवाला झाली रे झाली. मग काय उणे आम्हासी काय गुण राहील त्याला, तो त्याच्या स्वरूपाला पात्र होतो. यस्मान्नोदजते लोको लोकान्नोदजयेचया हर्षामर्ष वयोगे मुक्त यस्तमे प्रिया अनपेक्ष सुधीर लक्ष उदासीनो गतव्यतः. हे सगळे वर्णन केलेले त्या जीवाचे. जो त्या स्वरूपाला पात्र झाला ना, त्याला याच्यातला एकही लेश त्याच्या जीवनात राहत नाही. समाजानं निंदा केली काय, स्तुती केली काय, त्याला काही वाटत नाही. समाजानं अपमान केला काय आणि फुलाचा हार घातला काय, काहीच वाटत नाही. तुकोबारायचा एक दृष्टांत सांगतो, शेवेला पूर्ण विराम देतो. जगद्गुरु तुकोबारायांच्या काळामध्ये असा एक प्रसंग घडला. एका माऊलीला आत्महत्या करण्याची वेळ आली आणि ती आत्महत्या करायला निघाल्यानंतर तुकोबाराय भंडाऱ्या डोंगरामधून नामस्मरण करून अयोध्येच्या देहूमध्ये परत येत होते. येत असताना प्रसंग बघितला, ती माऊली रडते आणि ती आत्महत्या करते. तो प्रसंग कळाला, बाई का रडते, भानगडी ते सगळं माहिती झालं. मग तुकोबारायने सांगितलं, जाऊ दे ना, एवढं काय तरी. तो आरोप तुकोबारायने स्वतःवर घेतला, कारण नसताना बरं का घेतला. कशा करता? दुसऱ्याचा जीव जाऊ नये एवढ्या करता घेतला. ज्या गावात कळवलं, गावानं धिंड काढली, तोंडाला काळं लावलं, सगळ्या अंगाला काळं लावलं आणि तुकोबारायला गाढवावर बसवलं. ऐ मेंटल खोपडीच्या लोकांनी. आणि आता काय म्हणते जगद्गुरु तुकाराम महाराज, किडे पाडणारे आम्हीच होतो दावा, ज्ञानोबरायाला मातीत घालणारे आम्हीच, संभाजी महाराज शिवाजी महाराजांना मातीत घालणारे आम्हीच, 178 संतांची राख रांगोळी करणारे आम्हीच. काळ फासलाय, गाढवावर बसवलंय, अख्ख्या देहूमध्ये भिंड काढली तुकोबांची. फिरून पांडुरंग परमात्म्याच्या इंद्रायणीच्या काठावर आणलं. तुकोबारायला तिथं सोडलं. तुकोबाराय भगवंताकडे बघतात आणि सांगतात, तुका झाला सांगा विटंबिती पोरे रांडा, गडे एकांताचा वास. देवा बरं झालं तो तोंडाला काळा लावलं, धिंड काढली, निदान या निमित्तानं तरी मला एकांत घडल. विठाला विठाला अशी तुकोबाराय प्रभूचं वर्णन करतात. तो प्रभू ज्यावेळेस आपल्यामध्ये प्रकट झाला रे झाला, हृदयामध्ये राम प्रकट झाला, मग राम नामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागली. हृदयात राम प्रकट होण्याचं वर्म संतांकडे आहे, तेवढ्या बऱ्याच जीवाला मिळालेलं आहे. मायबाप संसार टीचित करा, संसारात व्यवस्थित करा, काय म्हणणं नाही साधू संताला, पण संसार करता करता नामाकडे लक्ष द्या. जर नामाला विसरलो ना, नामासी विमोह तो नर पापिया, हरिविना धावया न पवी कुणी. भगवंताला विसरू नका, संसार व्यवस्थित करा. भगवान परमात्मा सगळ्यांना सद्बुद्धी देऊ, चांगली शक्ती देऊ. ते तुकोबाराय आपण सगळ्यांनी प्रेम करू, भगवंताचं स्मरण करू. विठोबार कुमारी कुमार कुमारी नंतर घेता ना नंतर घेणार बुकाला हरकत नाही. फक्त तेवढं बुक त्याच घ्या ना देवा, हे राहू दे तिथं.
आणि अशा पद्धतीनं सगळं आनंदी आनंद अयोध्या झाली. सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद ओसंडून व्हायला लागला. तिथे तुकोबाराय सांगतात, हा सोहळा का आला, कुणाला तरी मरावा लागत तेव्हा सुख भेटत आहे. तुम्हाला आम्हाला वाटत असं की व्हावा होत येईल का? आम्ही कोणाला सुख देतो का? आम्ही कोणाला देत नाही ना, आम्हाला भेटलं पाहिजे. आमच्या देवानं ठेवलं का? तुका म्हणे रामी सुख दिले आपुले लोकांचे नाही. दुसऱ्याच्या पंढरपूर करणारे किती जगाला पारमार्थ करायला स्वतःच्या घराला काडी लावा लागेल. हा पारमार्थ होतो नाही. आम्ही दुसऱ्याच्या घराला काडी लावून राहिलो ना, आमचा पारमार्थ चालला. वा रे वा पारमार्थ, याला पारमार्थ माझ्या. तुका म्हणे रामे सुख दिले आपुले. हा, आणि ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याला सुख देण्याचा प्रयत्न करशाल ना, 2 मिनिटं घेतो, शेवेला पूर्ण विराम देतो. मरायच्या आधी आई बापाचं व्यवस्थित करा. मेल्यावर सप्ते करू नका, डिजिटल गो आणू नका, श्राद्ध घालू नका. पण हाय तोपर्यंत नीट तुकडे द्या द्यायला. लग्न म्हणजे लई खोडीचे म्हातारा म्हातारी. खोडीचे का असा ना, राहू दे ना. तू किती खोडीचा होता हे त्याला माहिती ना. तू खोडीचा सांभाळा म्हणूनच तू मोठा झाला का नाही. लखोपती करोडोपती काय असं तू झाला ना. राजी खोड मेल्याची खोडीची ते पण जात नाही आपल्याला माहिती ना. तरी पण कसे का असा ना, माता मावल्या हो, तुम्हाला विशेष करून तुमच्या पायाला लागून सांगतो, घरामध्ये जी काही वृद्ध व्यक्ती असेल ना, कोणी असो, सासू असो, आई असो, सासरा असो, प्रेमानं सांभाळा. 4 दिवस संपल्याला काही लई टोपल्याचे टोपले गिळीत नाही. ते त्याला फक्त एक भाकर लागते. नाका तुम्ही तुकडे घालू, पण निदान प्रेमानं घरात आले ना, बाई तू जेवली का ग, एवढं तरी विचारा. त्याला काही अपेक्षा नाही तुमच्याकडून. दादा अण्णा बाबा काय म्हणतात ना, अण्णा 2 घास खाल्ले का, गोळ्या घेतल्या का, एवढं विचारा प्रेमानं. काही नाही लागत त्याला तुमच्या. रामाची रामनवमी करताना रामनं काय सांगितलं, बापाला एका शब्दावर 14 वर्ष वनवासाला राम गेला, आणि हा राम बापाला 14 वर्ष वनवासात पाठवला. याचाच नाव बनी. माय बाप आमच्या सारखे तर लय भुकू राहिले. माय बाप केवळ कशी केली न जावे तीर्थाची. आई माझी तू हीच का, बाकी त्याच्या नाही का. आणि दुसऱ्याच्या आईला आई बहिणी उभारी दिले चालते का तुला? काय लोकाला आई सांगू राहिला ते. आम्ही बोललो का लई करावं लागत आहे लोकायला. कशाला रिकामा फिरणार बाबा, तू गावात नाही का फिरत. कशाला रिकामा फिरणार, तुझं गावात नाही का फिरत. एका परीक्षेत नाही, आज परीक्षा देऊन प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला. हत्तीला आज 8 दिवस दारू पाजली, मदोन्मत्त केला आणि प्रल्हादावर सोडला. पण तुम्ही तसे व्हा ना प्रल्हादासारखे. आपण प्रल्हादासारखे व्हा. बाल ब्रह्मदेवाचा बाप तुम्हाला मारू शकत नाही. बघा प्रल्हादावर सोडला, पण हत्ती इतका मदोन्मत्त हत्ती येऊन सुद्धा प्रल्हादा कुठं शांत झाला. डोंगरावर नाही, डोंगराच्या कठड्यावर प्रल्हादाला खाली सोडलं, पण गवताची काडी सुद्धा प्रल्हादाला घुसू शकली नाही. सगळे पर्याय झाले. शिमग्याचा दिवस उगला. स्वतःची बहीण होती ही होलिका नावाची. तिनं सांगितलं, दादा तुला याच्या कोण ताण आहे का, मी त्याचा काटाकानी. तिनं सांगितलं, मला ब्रह्मदेवानं वरदान दिले, कोणी घेऊन घेतलं का मांडीवर, मी तशीच राहीन आणि तो भस्म होईल. त्यानं सांगितलं मग चांगली गोष्ट आहे, सुपारी फुकट होऊन राहिली. घेतलाय प्रल्हादाला मांडीवर आणि बसली. पण ब्रह्मदेवाने त्याच्यात मेप ठेवले. देव वर द्यायला बरोबर आहे, पण त्याच्यात मेप ठेवतो. काय रे गांधी फळ वाटायला येईल त्याच्यात. तसं ब्रह्मदेवानं सांगितलं, तू जर सज्जन माणसाला घेऊन बसशील तर तू भस्म होईल, तू वाचा.
आणि तेच प्रल्हादाच्या काळात झाले. अग्नीमध्ये बसले होलिका आणि होलिका भस्म झाली, प्रल्हाद वाचला. काय यासाठी सांगितलं उदाहरण? आपल्या जीवनामध्ये मायबाप हे सगळे चालतं बोलतं परब्रह्म आहे. जीवाला कळत नाही काय कर्म तयार करतो माणूस, माणसाला कळत नाही. अनंत जन्मीचे कर्म इतके बेकार, इतके विचित्र असतात मायबाप. माझं बोलायला ना एक पुराणच एवढं मोठं, मला एवढं बोलायचंच नाही. मी भुगतो, अनुभवातून भुगतो. मी कोणाचं याची दपली त्याला लावितच नाही. नाही नाही नाही, अनुभूतीतून बोलतो मी. मला प्रत्येक जीव, इतके जीव भेटतात, इतके दुःखानं त्रासानं गाय झालेले जीव भेटतात ना, ते म्हणतात बाबा याच्यातून मुक्ती कधी मिळणार आम्हाला. अरे पण तुम्हाला घासाचंच नाही तर मुक्ती काय, मुक्ती भेटत. मुक्त जर व्हायचं असेल या देहीमध्ये, याच देहाची डोळा जर तो सुख सोहळा भोगायचा असेल नाही बाप, नामाशिवाय पर्याय नाही. त्या नामाला सन्मुख राहा, नामाला विसरू नका. संताला आम्हाला विसरली तरी चालेल, पण नामाला विसरू नका. नाम अनादी काळाचा जशाच्या तसं आहे, ते मागे पुढे उभा राहील. सांभाळीत आलिया घात निवाराया, ते रक्षण करत. आजही देव काही फासावर नाही गेला, आजही देव जशाच्या तसा आहे. पण तुमची आमची श्रद्धा, भाव, विश्वास कमी पडतो, म्हणून तुमच्या आमच्यावर संकट काय येतात, काय येतात. महात्मे जागे करून सुद्धा आमचे डोळे उघडत नाही. महात्म्यांनी सांगितलंय तुम्हाला, जर तुम्ही याच्यापासून बाजूला गेले ना, तुमच्या घराला काट्या लागतील. कोणा सांगितलंय? आम्ही नाही सांगितलंय. हसल्यावरही जातो आम्ही, नमुन्यावर. आमचं जीवन असं जात आहे का आम्हाला कळत नाही ना. साधे राहतात, जीवाच्या हिताचं सांगत असतात, पण जीवाला कळत नसतंय. अरे खरं सांगून तर डोक्यात उतरत नसतं, आमच्यासारखे आम्हीच. म्हणून याच्यामध्ये आता गावात बोलण्याचा प्रयत्न केला. तुमच्या सर्व संत माईबापांना 12:30 वाजले, तुमच्या सर्वांची माफी मागतो. बोलण्याच्या ओघामध्ये मला काही तुम्हाला इतकं टाकून बोलायचं म्हणजे मला काही तुमच्या विरोध नाही, पण एकच तळमळ आहे जीवनामध्ये. माझ्या सद्गुरूनं मला सांगितली, भाऊ सांगण्याचा प्रयत्न कर, समाज बदलेल अशातला काही भाग नाही. वाजत असे बोंब कोणी नायकती कानी. अरे त्या सिद्ध महात्म्यांनी एवढं बोंबलं सांगितलं तरी समाजानं ऐकलं नाही. आमच्यासारख्याच कोण ऐकणार आहे? पण सांगणं आमचं काम आहे. जीवनाचे 2-5 दिवस हातात राहिले बरं का. आता बोटावर मोजण्याचे दिवस तुमच्या आमच्या हातात आहे सगळ्यांच्या. कलियुगाचं थैमान इतकं वाढलेलं आहे मायबाप, इतकं भयानक कलियुग आता इथून पुढे येणार आहे. लय दिवस समजू नका. आमच्या मेंटल खोपडीच्या बोला काही जगा की अजून 1 लाख वर्ष आयुष्य म्हणे कलियुगाला. फुकणी तू राहणार आहे का 1 लाख वर्ष? काही सांगून चालतंय काय? अण्णा तुम्ही जुने माणसे. आज राम अवताराला किती दिवस झाले? आजचा रामनवमी दिवस किती दिवस झाले? नमस्कार आहे तुम्हाला. 10,000 वर्ष झाले रामाला. रामाला जर 10,000 वर्ष आज झाले, रामानंतर कृष्णाचा अवतार किती वर्षांनी झाला? राईट, 5,000 वर्षांचा. म्हणजे 2 काळातलं अंतर. त्रेतायुगाचं आणि द्वापार युगाचं अंतर तर 5,000 वर्षाचं आहे. मग द्वापार युगाचं आणि कलियुगाचं अंतर लाख वर्ष राहील. भरलं ते 5,500 वर्ष झाले कृष्णाबद्दल. कलियुग लागून किती वर्ष झाले? 5,500 वर्ष झाले. आज भ्रमतच आम्ही. अजून लय व्यापार दिवस यायचे, अजून लय व्यापार आहे. आता का कमी व्यापार आहे का? भरपूर भयानक दिवस इथून पुढे येणार आहे. जीवन जगणं मुश्किल होईल तुमचं आमचं बरं का. म्हणून शिट्टी वाजायच्या आधी आपुली आपण करा सोडवत. अजून बिगरच असं ना, बिगर पट्ट्याचे. हे लोक आहे ना, काही सांगितलं होई बोलव कसं इकडे भुकायचे. काही पट्टे आहे का? पट्टे. अरे पवित्र तुळशीच्या माळीला पट्टे म्हणेल बस. काय म्हणावं यायला? पवित्र तुळशीची माळ आहे. गेल्यावर तुळशीचे पानं कोंबण्यापेक्षा तुळशीची माळ घातली तर किती चांगलं होईल का नाही? म्हणून जीवनामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, प्रभूचं नामस्मरण करा, जीवन सत्संगतीमध्ये घाला, सद्विचारामध्ये घाला. तुम्हाला दुःख कल्पनाही येणार नाही. अख्खी रावणाची लंका राक्षसाची होती, पण माझा विभीषण एकटा तिचा भक्त होता. बरोबर? कौरव 100 होते, पण पांडव 5च होते, पण होती.
अख्खं राज्य जरी राक्षसाचं असलं तरी एखादा भक्त तिथं असतो, मग तो मेला नाही ना, त्याला तारण्याकरता प्रभू राहतो. म्हणून त्या प्रभूचा आज उत्सव झाला. त्या प्रभू रामचंद्राला कोटी कोटी वंदन करू. झालेले शिवेबद्दल मायबापा हो, तुम्हाला काही वेगळं झालं असेल, वाटलं असेल, विसरून जा. जे चांगलं आहे ते साधू संतांचा हेतू तुकोबाराय सांगतात. रामानं जर सुख सगळ्यांना दिलं असेल तर आज रामाचं नाव निघतं. आम्ही सुख कोणाला देत नाही, आम्ही दुसऱ्याच्या ताटातलं ओढायचा प्रयत्न करतो, तर आम्हाला सुख कुठं मिळणार आहे? नाही ना. औरों को सुख देना है मिला अगर तो देना है. दुसऱ्याला हो, दुसरे के दुःख दूर करने वाला तेरे दुःख दूर करेंगे राम. तू दुसऱ्याचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न कर, तुझ्या जीवनामध्ये सुख कधी येईल सांगता येत नाही. म्हणून राजू महाराज पवार यांचे लाख लाख धन्यवाद. भगवंत तुम्हाला खूप काही देव. आजो तुमच्याकडून सत्कार्य असंच घडत राहू. तुम्ही सगळे गावकरी आपण सगळ्यांनी मिळून त्यांना चांगली आणखी साथ द्या. गुरु महाराजाला 2-4 कार्यक्रम सोडून ते आले, त्याला धन्यवाद. ते म्हणे भाऊ आता कसं करू, तारीवर कसं, ते म्हणलं तुम्हाला जसं जमन तसं करा. कारण काय राहतं, फजिती राहते, सगळेच पाहावं लागत असतात. कोणतेही कार्यक्रम काही अडचण नाही भाऊ. सगळ्यांमागं सगळ्यांचं आयोजन असतं. सगळं करून परमार्थ करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, काल जय जय